मालेगाव महापालिकेच्या एका सरकारी कार्यालयात सामुदायिक नमाज पठण करण्यात आल्याने मोठ्या वादाला तोंड फुटलंय। मालेगावच्या उपमहापौर शाने हिंद यांनी त्यांच्या कार्यालयात टिपू सुलतानचा फोटो लावल्यानं मालेगाव महानगरपालिका चर्चेत आलेली आणि आता हे प्रकरण। तर झालं असं की मालेगाव महापालिकेच्या एका सरकारी कार्यालयात सामुदायिक नमाज पठण करण्यात आलं। महापालिकेच्या विद्युत विभागात काही आंदोलकांनी नमाज पठण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल केला। या प्रकारानंतर राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून सरकारी कार्यालयात अशा प्रकारे धार्मिक कृत्य करणं योग्य नसल्याचा सूर उमटतोय। या संपूर्ण प्रकरणाचे पडसाद आता राज्यभरात उठण्याची चिंता आहे। कॉर्पोरेशन में 3 बजे से हमको बुलाया गया था, उन्होंने खुद बुलाए थे। 3 बजे हम वहाँ गए लाइट के लिए, हमको बिठा के रखे, बोले हम आते मीटिंग में से, और वो आए नहीं। हम लोग उनके इंतज़ार में बैठे थे, हत्ता के असर की नमाज का टाइम हो गया। वहाँ पर नमाज के टाइम का हम लोग अगर ऐसा नमाज का टाइम था कि अगर हम लोग चले जाते तो वो ऑफिस बंद करके चला जाता था ऑफिसर, तो फिर हमको वो दिन कल के भी दिन लाइट नहीं मिलता था। तो वो बात को मद्देनज़र रखते हुए हमने असर की नमाज भी वो जो लाइट डिपार्टमेंट है उसकी ऑफिस में ही अदा की है। या प्रकरणाची दखल भाजप नेते किरण सोमय्या यांनी घेतली असून त्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। शासकीय इमारतीमध्ये अशा प्रकारे नमाज पठण होणे हा नियमांचा भंग असल्याचं सांगत त्यांनी दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। आता मालेगाव महापालिकेच्या कार्यालयात कर्मचारी आणि नागरिक जाहीररित्या नमाज पढायला लागले आहेत आणि त्याचा व्हिडिओ पण व्हायरल केला जात आहे। मी महापालिका व पोलीस अधिकाऱ्यांचे आज बोललो आहे। मुख्यमंत्री महोदयांना पत्र लिहून मागणी केली आहे, या सगळ्या कर्मचाऱ्यांना ताबडतोब निलंबित करा आणि ज्यांनी अशा प्रकाराने सरकारी इमारतीत नमाज पढायची सुरुवात केली आहे त्यांच्यावर गुन्हा FIR दाखल करा। दुसरीकडे शिंदेच्या शिवसेनेने मात्र या संवेदनशील विषयावर सावध पवित्रा घेतलाय। हा विषय धार्मिक असल्यानं आम्ही याचं राजकारण करणार नाही अशी भूमिका शिवसेना गटनेते निलेश आहेर यांनी व्यक्त केली आहे। सत्ताधारी पक्षातल्या 2 प्रमुख मित्र पक्षांच्या भूमिकेत यामुळे थोडा फरक पाहायला मिळतोय। या संपूर्ण प्रकरणावर मालेगाव महापालिका प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही। महापालिकेचे अधिकारीही या विषयावर बोलण्यास टाळाटाळ करतायत। जय श्रीराम। काल मालेगाव शहरामधील काही नतद्रष्ट लोक मालेगाव महानगरपालिकेमध्ये आले आणि त्यांच्या वतीने या ठिकाणी नमाज पठण करण्यात आला। त्यांचे जे काही लोकल प्रॉब्लेम असतील त्यांनी तिथल्या अधीक्षकांना भेटणं अपेक्षित होतं, आयुक्तांना भेटणं अपेक्षित होतं। त्यांनी नमाज पठण करणं हे ना कायद्यात अपेक्षित आहे ना संविधानात अपेक्षित आहे। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जर काही लोक इथे येऊन नमाज पठण करत असतील आणि उन्माद करत असतील तर अशा सगळ्या घटनेचा आम्ही निषेध करतो। सकल हिंदू समाजाच्या वतीने आज आयुक्तांना भेटण्यासाठी आम्ही वेळ मागितला, परंतु ते या ठिकाणी भेटले नाही। आज आम्ही मालेगाव महानगरपालिकेच्या आयुक्तालयात आयुक्त यांच्या दालनामध्ये हनुमान चालीसा पठण करून कालच्या घटनेचा निषेध केला। जर का 2 दिवसात त्यांच्यावर गुन्हे दाखल नाही झाले आणि त्यांना जर का कारवाई सामोरे नाही गेले तर 2 दिवसात पूर्ण मालेगाव महानगरपालिकेला गोमूत्राने शिंपडून शुद्धीकरण करण्याचं काम सकल हिंदू समाज आणि समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने करण्यात येईल असं आम्ही मालेगाव महानगरपालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त यांना इशारा दिलेला आहे। दरम्यान भाजपसह अनेक हिंदुत्ववादी संघटनाही आता चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत। सरकारी कार्यालयातल्या नमाज पठणामुळे मालेगावात पुन्हा एकदा तणावाचं वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे। शहरातलं राजकीय वातावरणही पुन्हा एकदा ढवळून निघालंय। आता प्रशासनाच्या पुढील कारवाईकडे सर्वांचं लक्ष लागलंय। अशोक पिद्री, LS मराठी, मालेगाव।